श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे स्वागत आहे स्वामी कृपा या चॅनलमध्ये. अधिक मास महात्म्याच्या पवित्र कथासारामधील आजचा 17वा अध्याय अत्यंत भावस्पर्शी आणि पुण्याचे महत्त्व सांगणारा आहे. या कथेमध्ये भगवान विष्णू माता लक्ष्मीला एक अद्भुत कथा सांगतात आहे धर्मशर्मा नावाच्या पुण्यवान ब्राह्मणाची. धर्मशर्माने अधिक मासात श्रद्धेने केलेल्या एका दिवसाच्या स्नानाचे पुण्य एका पिशाच्याला अर्पण केले आणि त्या पुण्याच्या प्रभावाने त्याचा कसा उद्धार झाला. फक्त एका दिवसाचे पुण्य किती मोठे चमत्कार घडवू शकते याची जाणीव करून देणारी ही कथा प्रत्येक भक्ताने ऐकावी अशी आहे ही कथा. तर चला श्रद्धेने ऐकूया अधिक मासातील 17वा अध्याय धर्मशर्माची अद्भुत कथा. अधिक मास महात्म्य कथासार अध्याय 17वा. धर्मशर्माची कथा. अधिक मासातील स्नानादी व्रत नियमांचे महत्त्व सांगत असताना भगवान विष्णू लक्ष्मींना म्हणाले, कमले, ही व्रते किंवा दान संपूर्ण महिनाभर केली पाहिजेत असे नाही. आपण प्रकृती किंवा परिस्थिती पाहून यथाशक्ती व्रते करावीत. महिनाभर प्रातस्नानाचा नियम जर सोसणार नसेल तर निदान 3 दिवस तरी स्नाने केली पाहिजेत. त्यायोगे पुष्कळ पुण्य पदरी पडते आणि मोक्षपदाची प्राप्ती होते. या संबंधीची एक कथा मी तुला सांगतो, ती ऐक. दक्षिण गंगा गोदावरीच्या काठी प्रतिष्ठान किंवा पैठण नावाचे एक महान पुण्यक्षेत्र आहे. तेथे धर्मशर्मा नावाचे एक विद्वान पंडित आपल्या काशी नावाच्या धर्मपत्नीसह राहत होते. त्यांच्या पोटी संतान नव्हते, तरीही ती उभयता समाधानाने परोपकाराची धर्मकृत्ये करीत आपले जीवन कंठीत असत. वृद्धापकाळ झाला. त्यांना आता दररोज गंगेवर जाऊन नित्य नियमाने स्नान करणे अगदीच अशक्य झाले. तशातच अधिक मास आला. या पुण्यकाळात गंगा स्नान करणे महत्त्वाचे, पण अशक्तपणामुळे ते त्यांना शक्य नव्हते. म्हणून त्यांनी ठरविले की निदान 3 दिवस तरी नेमाने गंगा स्नान करायचे. झाले. केलेल्या दृढ संकल्पाप्रमाणे ती दोघे अगदी भल्या पहाटेस उठायची, एकमेकांचे हात धरून कसे तरी गंगेवर जायची. उभयतांनी गंगेत यथावधी निष्ठापूर्वक प्रातस्नाने करायचे आणि परत रखडत घरी यायचे. असा नियम 2 दिवस छान पार पडला. पण 3ऱ्या दिवशी मात्र एक महान चमत्कार झाला. धर्मशर्मा आणि काशीबाई 3ऱ्या दिवशी अगदीच लवकर उठली आणि गंगेवर गेली. स्नान करती झाली, परत घराकडे निघाली. त्यावेळी अंधारच होता. त्या अंधारात वाटेवरच त्यांच्यासमोर एक भयंकर पिशाच येऊन उभे राहिले. बापरे, काय तो त्या पिशाच्याचा अवतार! भयंकरच. केस विस्कटलेले, पिंजारलेले मोठे पोट, लाल लाल डोळे, नखांचे वेटोळे, अस्थिपंजर शरीर, अचकट विस्कट सुळ्याचे दात, असे ते विलक्षण पिशाच नग्नावस्थेत वाटेतच उभे राहिलेले. त्या पिशाच्याला पाहताच काशीबाई घाबरून गेल्या. पण धर्मशर्मा मात्र धीटपणाने त्याला म्हणाला, कोण रे तू? असं आमच्या वाटेत उभा का? बाजूला हो, रस्ता सोड. त्यावर पिशाच नम्रपणे म्हणाले, हे पुण्यवान पुरुषा, आज मी तुम्हाला मुद्दाम अडविले आहे. माझा हा उद्धार करावा. म्हणजे हा काय प्रकार आहे? तुझा उद्धार करायचा म्हणजे काय? हे प्रश्न धर्मशर्माने त्या पिशाच्याला विचारले. तेव्हाच ते पिशाच शांतपणे म्हणाले, महाराज, मी पूर्वजन्मात एक धनवान श्रीमंत सावकार होतो. लोकांना अडवून छळून मी अमाप धन मिळविले. ते धन पालथ्या नगरीत खोल जमिनीत पुरून टाकले. कसलाही दान धर्म किंवा पुण्यकृत्य केले नाही. मग माझा मृत्यू झाला. केलेल्या पापामुळे मला भयंकर यमयातना भोगाव्या लागल्यानंतर मी 2 जन्म चांडाळयोनी भोगली. तेथेही मी खूप नीच कृत्ये केली. त्या पापांमुळे मला विलक्षण नरक यातना भोगाव्या लागल्या. नंतर मी हा असा पिशाच योनीत येऊन पडलो आहे. आता माझा उद्धार करा. मला मोक्ष पाहिजे. पुनर्जन्म नको यापुढे. कृपा करा आणि तुमच्या पुण्याचा थोडा तरी अंश मला दान करा. धर्मशर्माला त्या भूत पिशाच्याची दया आली. त्याने हातात पाणी घेऊन आपल्या त्या 3 दिवस गंगा स्नानाच्या पुण्यातील 1 दिवस पुण्याचे स्नानाचे पुण्य त्याला दान दिले. त्या दानाचे पवित्र पाणी अंगावर पडताच पिशाच्याचा देह एकदम दिव्य झाला. त्याला स्वर्गातून विमान आले आणि तो दिव्य देहधारी पुरुष स्वर्गात निघून गेला. भगवान म्हणाले, लक्ष्मी, धर्मशर्माने त्या पिशाच्याचा उद्धार केला. ही कथा ऐकलीस. आता 18व्या अध्यायात तुला काशी क्षेत्रातील मंगळागौरीची कथा सांगणार आहे, ती तू ऐक. अध्याय 17वा समाप्त. श्रीकृष्णार्पणमस्तु. तर अशा प्रकारे श्रद्धा, पुण्य आणि आपले नित्यकर्म किती महत्त्वाचे असतात. धर्मशर्माच्या एका दिवसाच्या स्नानाच्या पुण्याने पिशाच्याचे जीवन पूर्णपणे बदलले हे दाखवून आपल्याला समजते की आपले छोटे पुण्यही दुसऱ्यांच्या जीवनात मोठे चमत्कार घडवू शकते.
अधिक मासात आपल्या मनाची शुद्धता ठेवूया, पुण्याचे कार्य करूया आणि ईश्वर विष्णू माता लक्ष्मीची कृपा सर्वांवर राहू. श्रद्धा आणि पुण्यानेच जीवनात खऱ्या अर्थाने बदल घडतात. तर पुन्हा भेटूया नवीन अध्यायात, नवीन कथेत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.